आम्ही आलेलो आहोत कॅबुदीरामा बीचला, म्हणजे साऊथ गोव्याला. आणि इकडे फोटोशूटसाठी खूप 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 छान प्लेस आहे. आणि 2-3 दिवस झालं मला नाही झालं तुमच्यासोबत ब्लॉग काढायला, व्हिडिओ काढायला, कारण की खूप खूप ऊन आहे आणि खूप बेबूमुळं नाही पॉसिबल झालं. सो आम्ही इथे असं मस्त वातावरणामध्ये ते खूप मला स्पेशल थोडासा 2 दिवस पर्सनल टाईम द्यायचा होता. आणि आज फोटोशूट निमित्त मी थोडासा आज व्हिडिओ काढायचं डिसाईड केलं. सो इकडे आज आम्ही आलेलो आहोत आणि त्याच निमित्ताने बेबूसोबत पण मला छान थोडेसे व्हिडिओज काढायचे होते. पाणी 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 पाणी. आणि इकडे खूप मस्त वाटतं. आणि मी इथे ना स्नॅपचॅटचं फिल्टर लावून व्हिडिओ काढते, कारण की खूप छान येतं आहे. आणि कारण की तसं वातावरण पण आहे आणि पाणी पण आहे खूप सारं. आणि हे फिल्टर लावल्यामुळे मी अजून छान दिसते मे बी. आणि मागून अक्षय आलेले ते बेबूसोबत बसले होते. आणि काय करताय तुम्ही? तर अशा प्रकारे आज झालो. मी ॲक्च्युली याच्या आधी साडी घातलेली होती, त्याच्यासोबत शूट झालं. आणि आता हा छान छान ड्रेस घातला, ह्याच्यासोबत पण मला शूट करायचं. कपडे भिजले आपले सगळ्यांचे. आणि अक्षयने आता माझ्या साडीवरती छान छान फोटोज काढले, ते मी इंस्टाग्रामला अपलोड करणारच आहे. पण इकडचं वातावरण एकदम भारी आहे. मध्येच पाऊस थोडा पडतो आहे, मध्येच थोडंसं ऊन आहे. आणि मी एवढं एकदम मी एकदम छान छान दिसतो या फिल्टरमध्ये, कारण खूप भारी वाटतं ना. हो, ऊन खूप आहे त्याच्यामुळे थोडंसं सावळं येतं, ते म्हणून मला फिल्टर लावायची इच्छा झाली, कारण की छान दिसतं याच्यामध्ये. आणि असे एकदम डार्क कलरचे ड्रेसेस अजून उठून दिसतात, एकदम समर कलेक्शन अजून उठून दिसते आमचं. आणि बेबू एकदम एन्जॉय करते, पाण्याला बघते आल्यापासून. आणि मी आणि बेबू छान दिसतोय का? छान दिसतो आपण. येस. आणि बाबा पण छान दिसतोय. अरे बापले तिला पाण्यात जायचं म्हणते, पण तिला जर आम्ही खाली टाकलं ती सगळं माती माती करून टाकेल. पण आम्ही मे बी जाताना ती कसं करते. इयरिंग्स अट्रॅक्ट झाले तिला. नको, ती खाईल. खाऊन घेते आम्ही इयरिंग्स. नको ना अक्षय तिला पकडते. पकड. सोड. काढ बेबू काढ. हा थोडा बेबू काढ. काढले. अरे इयरिंग्स. आणि ती खायला माझ्याकडे परत नाहीये दुसरी इयरिंग्स. आणि हे पण हे कुठे टाकलं? तेच म्हणते मी. सोड ना. काय केलं बेबू? हलू नको. कुठे स्क्रू कुठे? स्क्रू शोधायचा. 1 मिनिट, तू हलूच नको अजिबात. स्क्रू इथं झाला बोला. सो कालचे 2 दिवस आमचे एकदम पर्सनल टाइम दिला, ते तर तुम्हाला आता सांगितलंच. आणि धावपळीचा होता. किती किलोमीटर आपण लांब आलेलो आहे? किती किलोमीटर म्हणजे 74 आहे, पण यायला 3 तास लागले. आणि मेनली काय होतं ना, आम्ही ह्याच्या आधी खूपदा गोव्याला आलो आणि या बीचला पण खूप वेळ आलेलो. पण मजा जास्त आली आहे. येस, कारण की बेबू ह्या वर्षी आमच्या सोबत. बेबूचा फर्स्ट गोवा विथ अस. येस, तिला माझ्याकडे इयरिंग पाहिजे. तुझ्याकडे नाही यायचं. इयरिंग उडणार आहे, नको घेऊ तिला. ती इयरिंग उडणार आहे. इकडे बघा, बाबा तिला पाण्यात घेऊन जाणार आहे आता. गेली आली लाट. आली का नाही? वाव बेबू हा छान. माऊ पाण्यात ए माऊ, ऐक, पाण्यात नको जाऊ. इकडे. अरे इकडे या रे. नको आता ना. खूप मजा झाली. बेबडू पण आता पाण्यात खूप खेळलंय. आम्ही दोघं पण खूप खेळलोय. मला म्हणते की पाण्यात घेऊन जा. तिला पाण्याच्या बाहेर जायचं नाही. बघ ना, तिचं लक्षच पाण्याकडे नुसतं. तर छान चेहरे येतात ते सगळे. एवढे दमलेले चेहरे पण छान ऍक्च्युली. आणि धमाल मजा मस्तीचा दिवस आता संपत आलाय आमचा. त्याच्या आधी मी साडी घातली तर एवढे हात झाले. आणि ती साडी ओली झाली. मग त्याच्यावर तो डोंगर एवढा मोठा वरती ना, एवढ्या साऱ्या मोठ्या पायऱ्या वरती ते चालत गेलो, परत खाली गेलो. असे आमचे 4 राऊंड झाले. आणि वरती आम्ही कार पार्किंगमध्ये ना तिथे एक हे बोलले होते ना, एक असे लोक आले आम्हाला सांगायला की तुम्ही कार इकडे पार्क करू नका, कारण इकडे गाड्या सारख्या काचा फोडतात आणि सामान गायब होतं. पुन्हा ती गाडी खूप लांब नेऊन लावली आणि तिथपासून पायपीट परत खाली आलो आहे. आणि ही कॅबुदीरामा आम्हाला कोणी आलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की इकडे खूप चालावं लागतं. खूप म्हणजे हा बीच तसं जर बघितलं तर स्पेक्टॅक्युलर आहे. जो आता आपण निघूया, कारण आपल्याला लांब जायचं. मग थांबायचं इथे थांबायचं. हे बेबूला
इयरिंग खाऊन टाकेल ना, मग आपल्याला खालणार ती इयरिंग खाणार आहे. नो बेबू बेबू कशी इयरिंग खाते बघ. आणि असं सुंदर वातावरणाचं आम्ही मस्त नको 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 नको, परत तोच सीन झालाय. नको ओढू येताना. नो 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 नो, चिडलं बाबा. नो म्हटलं की असंच करते आजकाल. झाल्यानंतर ना बेबूला थोडं समुद्रात खेळायचं होतं, पाण्यासोबत खेळायचं होतं. सो इकडे अक्षय तिला दाखवत होते आणि त्यानंतर मला बेबूसोबत छान व्हिडिओज काढायचे होते. हे ॲक्च्युली रील टाईपचे व्हिडिओ आहेत, व्लॉगसाठी नाही, बट मी ते व्लॉगमध्ये कन्वर्ट केले. आणि अशा प्रकारे आम्हाला थोडेसे 2 दिवस थोडं बेबू फर्स्ट टाईम आमच्यासोबत होती. सो आम्हाला थोडं पर्सनल टाईम द्यायचा होता बेबूला त्या. आणि शेवटचे 2 दिवस आहेत ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो आहे. आणि या बेबूच्या सगळ्या मेमरीज मला तिच्या कलेक्ट करून ठेवायत तिच्यासाठी, माझ्यासाठी. मला खूप आवडतं. सो कसा वाटला पूर्ण व्लॉग आणि व्हिडिओ कॉमेंट करून नक्की सांगा.